नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 3 अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर व्यवसाय 21 प्रश्न पहिला 18.4/5 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता। मित्रांनो, हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला जर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर यासाठी मित्रांनो 5 गुणिले 18 आणि अधिक 4/5 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपला अंश किती असला पाहिजे तर 5 गुणिले 18 अधिक 4 म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 गुणिले 18 अधिक 4 म्हणजे 18 पंचे 90 90 आणि 4 94 94/5 म्हणजे मित्रांनो अंशस्थानी 94 आले, पण 5 गुणिले 18 अधिक 4 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 2 खालीलपैकी 4.7/9 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता। मग मित्रांनो 4.7/9 म्हणजे 9 गुणिले 4 अधिक 7/9 9 चौक 36 36 आणि 7 43 43/9 मित्रांनो या किमतीचा सममूल्य अपूर्णांक 4 पर्यायामध्ये कोणता आहे तर पर्याय क्रमांक अ जर आपण या ठिकाणी बघितला तर मित्रांनो 37/9 म्हणजे पर्याय क्रमांक अ मित्रांनो चुकीचा आहे। पर्याय क्रमांक आपण जर घेतला ब तर 43/9 मित्रांनो पर्याय क्रमांक ब हा बरोबर आहे। आता आपण घेतला त्यानंतर पर्याय क्रमांक क तर मित्रांनो पर्याय क्रमांक क होईल 5 गुणिले 8 अधिक 3 आणि छेद 5 5/48 40 आणि 3 43 43/5 म्हणजे मित्रांनो 43/9 पाहिजे, या ठिकाणी छेद 5 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड आहे 67/9 मित्रांनो 67/9 हा सुद्धा या ठिकाणी काय आहे चुकीचा आहे किंवा अंशाधिक अपूर्णांकाचा आपण जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजे पर्याय क्रमांक ड साठी जर आपण या ठिकाणी भागाकार केला 67/9 तर या ठिकाणी 9×7 = 63 मित्रांनो बाकी उरली 4। मग आता 67/9चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होईल। आता हे 7 पूर्ण आहे, जो छेद आहे बाकी उरली 4 ती अंशस्थानी येणार आणि या ठिकाणी 9 म्हणजे 7.4/9 मित्रांनो हे सुद्धा या ठिकाणी काय होते चूक होते म्हणजे पर्याय क्रमांक ड सुद्धा चुकीचा आहे। तर मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ब बरोबर आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब। प्रश्न नंबर 3 मित्रांनो या ठिकाणी चौकट आहे -4 तर या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर 19.4/5 असे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होते तर चौकटीच्या जागी किती। मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे तर या ठिकाणी काय होईल 5 गुणिले 19 अधिक 4 आणि छेद 5 तर 19/5=95 आणि 95 अधिक 4 किती होणार मित्रांनो 95 आणि 4 99 99/5 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी चौकटीच्या जागी काय असणार आहे 2 चौकटीच्या जागी 2 9 9 आणि या ठिकाणी आहे चौकटीच्या जागी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा 9च येणार आहे मग 9 - 4 म्हणजे 99/9 4 गेले खाली राहिले 5 मित्रांनो हे उत्तर बरोबर येत आहे। म्हणजे मित्रांनो आपल्याला चौकटीच्या जागी कोणता अंक घ्यावा लागणार आहे तर चौकटीच्या जागी आपल्याला 9 हा अंक घ्यावा लागणार आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9। प्रश्न नंबर 4 7.6/15 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांकाचे रूप दिले असता छेदाची 6 पट अंशापेक्षा कितीने कमी असेल। मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणजे 15 गुणिले 7
अधिक 6 छेद 15. मग आता 15 5 75, 15 सक 90, 15 7 105. 105 अधिक 6 छेद 15. 105 मध्ये जर आपण 6 मिळवले तर होणार 111 छेद 15. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालं. आता आपल्याला मित्रांनो पुढे प्रश्न काय विचारला आहे, अंशाधिक अपूर्णांकाचे रूप दिले असतात छेदाची 6 पट. मित्रांनो छेद आहे 6 पट. मग आता छेदाची 6 पट म्हणजे 15 गुणिले 6, 15 5 75, 15 सख 90. छेदाची 6 पट अंशापेक्षा कितीने कमी असेल? मित्रांनो अंश आहे 111, हा 90 हा 111 पेक्षा कितीने कमी आहे? म्हणजे आपल्याला 111 मधून 90 वजा करावे लागतील. एकातनं 0 गेला 1 आणि या ठिकाणी झाले मित्रांनो 11. 11तनं 9 गेले, खाली राहिले 2. म्हणजे मित्रांनो उत्तर आलेलं आहे 21. छेदाची 6 पट अंशापेक्षा कितीने कमी असेल? छेदाची 6 पट अंशापेक्षा 21ने कमी असेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21. प्रश्न नंबर 5. 10 पूर्णांक स्टार छेद 8 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात स्टारच्या जागी कोणता अंक ठेवला असता त्याचे अंशाधिक रूपांतर 87 छेद 8 होईल? मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना 8 गुणिले 10 अधिक या ठिकाणी हा स्टार होणार आहे आणि छेद आहे 8. तर मित्रांनो 8 10 80 अधिक स्टार आणि छेद 8 आहे. मग मित्रांनो 80 मध्ये किती मिळवावे लागतील? तर 80 मध्ये 7 मिळवावे लागतील. म्हणजे किती होणार आहे? 87 छेद 8 होणार आहे. म्हणजे मित्रांनो 80 अधिक 7 हे आहे आपलं उत्तर. म्हणजे स्टारच्या जागी किंवा फुलीच्या जागी कोणता अंक घ्यावा लागेल? तर 7 हा अंक घ्यावा लागेल. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. प्रश्न नंबर 6. चौकट त्यानंतर 9 छेद 11 या अपूर्णांकाचा 53 छेद 11 हा सममूल्य अपूर्णांक असल्यास चौकटच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो चौकटीच्या जागी काय येणार आहे? त्यासाठी मित्रांनो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. पुन्हा आता अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे 53 भागिले जर मित्रांनो 11 केलं तर 11 चोक 44, 11 5 55 म्हणजे 11 चोक 44. तर या ठिकाणी झाले 13, 13तनं 4 गेले मित्रांनो, खाली बाकी उरली 9. आता याचं 53 छेद 11 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर काय होणार? तर मित्रांनो हे 4 पूर्ण आहेत. छेदस्थानी जी बाकी आहे ते आपण लिहितो अंशस्थानी 9 आणि जो भाजक आहे ज्याने भाग दिला आपण ती संख्या लिहितो खाली. म्हणजे या चौकटीच्या जागी मित्रांनो काय येणार? 4.9 छेद 11. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न नंबर 7. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे? मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे. एकूण 4 भाग आहेत, त्यातला एक भाग छायांकित आहे. म्हणजे हा पाव भाग होईल, अर्धा भाग होणार नाही. छायांकित केलेला भाग पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आहे मित्रांनो ब. जर बघितला तर एकूण आहे 4 भाग, त्यातले 3 भाग छायांकित आहेत. मग 3/4 म्हणजे पाऊण होतो, अर्धा होईल का? तर मित्रांनो नाही. तर पर्याय क्रमांक आपण जर बघितला क तर याचे एकूण आहेत 8 भाग, 8 मधले 4 भाग मित्रांनो रंगवलेले आहेत. म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड आहे. एकूण आहेत मित्रांनो 2 भाग, त्यातला एक भाग रंगवला म्हणजेच अर्धा भाग रंगवला. म्हणजे ड हा सुद्धा पर्याय बरोबर आहेत. आकृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे असे पर्याय 2 बरोबर आहेत, क आणि ड. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क आणि ड. प्रश्न नंबर 8. सोबतच्या आकृत्यातील एकूण रेखांकित भाग किती? मित्रांनो 3 आकृत्या दिलेल्या आहेत. आता 3 आकृत्यांचे एकूण भाग किती आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8. पहिल्या आकृतीमध्ये 8 भाग, दुसऱ्या आकृतीमध्ये 8 भाग आणि तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा मित्रांनो 8 भाग आहेत. म्हणजे 8 3 24. एकूण 24 भाग झालेले आहेत. 3 आकृत्यांचे मिळून 24 भाग झालेत. आणि त्यातले छायांकित म्हणजे रेखांकित केलेले भाग किती आहेत? तर पहिल्या आकृतीमध्ये 8, 9 10 11 12 13 आणि 14. 14 भाग छायांकित केलेले आहेत. तर एकूण रेखांकित भाग आहेत 14/24. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14/24.
प्रश्न नंबर 9, खालीलपैकी कोणता अपूर्णांक 64/7 या किमतीचा आहे? मित्रांनो, 64/7 या किमतीचा अपूर्णांक कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ 9.1/7 म्हणजे 7 गुणिले 9 अधिक 1/7. 7 9 63 आणि 1 64, 64/7. मित्रांनो, पर्याय क्रमांक अ आला बरोबर. आता त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब 6.8/7 म्हणजे काय? 7 गुणिले 6 अधिक 8/7. 6 7 सख 42 किंवा 6 7 42, 42 आणि 8 झाले मित्रांनो 50. 50/7 म्हणजे पर्याय क्रमांक ब आला चुकीचा. त्यानंतर पर्याय क्रमांक क आहे 12.4/5 म्हणजे 5 गुणिले 12 अधिक 4/5. 12 पंचे 60, 60 आणि 4 64, 64/5. मित्रांनो, या ठिकाणी 7 पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा चुकीचा आहे. आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड 20.8/3 म्हणजे 3 गुणिले 20 अधिक 8/3. 20 60, 60 आणि 8 68, 68/3. मित्रांनो, पर्याय क्रमांक ड सुद्धा चुकीचा आहे. फक्त अ हेच बरोबर आहे. मग आता मला सांगा, 4 पर्यायांमध्ये फक्त अ जर बरोबर असेल तर असा कुठला पर्याय आहे का? तर मित्रांनो, असा एकही पर्याय नाही आहे ज्याच्यामध्ये फक्त अ बरोबर आलं आहे असं म्हटलं. म्हणून 9वा प्रश्नच मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे. प्रश्न नंबर 10, 6 त्रिकोण छेद 21 बरोबर 135/21 तर त्रिकोण बरोबर किती? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग 21 गुणिले 6 अधिक स्टार छेद 21. मग आता 21 सख मित्रांनो 21 सख होतील 126 अधिक त्रिकोण छेद 21. मित्रांनो, उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 135/21. मग आता या ठिकाणी 126 आहे. 126 मध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील म्हणजे 135 होईल? तर मित्रांनो, 126 मध्ये आपल्याला 9 मिळवावे लागतील. म्हणजे 9 आणि 126 135 होतील. म्हणजे त्रिकोणाच्या जागी आपल्याला किती घ्यावे लागेल मित्रांनो? तर या ठिकाणी 9 घ्यावे लागेल. 126 अधिक 9/21 म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या जागी मित्रांनो आपण 9 घेणार. म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी किती येणार आहे? त्रिकोण बरोबर 9. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न नंबर 11, पर्यायात दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंकी व अक्षरी लेखन केले आहे. त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. मित्रांनो, अयोग्य जोडीचा पर्याय शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 8.3/4. मित्रांनो, 8 पूर्ण आहे आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 8.25 होणार. 8 आणि पाऊण भाग म्हणजे 8.25 म्हणजे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो आहे 2. 6.1/2 म्हणजे 6.25. मित्रांनो, 6 पूर्ण आहे आणि 1/2 म्हणजे अर्धा भाग. 6 आणि अर्धा किती होणार? 6.5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. 6.25 नसून हे 6.5 आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो आहे 3. 7.1/2 मित्रांनो 7 भाग पूर्ण आहे. 1/2 म्हणजे अर्धा भाग. 7 आणि अर्धा म्हणजे 7.5. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 4 7.3/4 म्हणजे 7.25. मित्रांनो, 7 पूर्ण आहे आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग. मग 7 आणि पाऊण किती होणार? 7.25 म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. अयोग्य जोडी कोणती आहे? तर अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 12, खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे? मित्रांनो, अडीच किमतीचा कोणता अपूर्णांक आहे? तर आता पर्याय क्रमांक आपण 1 जर बघितला तर मित्रांनो हा आहे अंशाधिक अपूर्णांक 12/6. आता 12/6 याचं जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायला गेलो तर मित्रांनो भाग पूर्ण जाईल. म्हणजे या ठिकाणी बाकी उरणार नाही. म्हणून हा अडीच किमतीचा अपूर्णांक होणार नाही. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक आपण जर 2 घेतला तर या ठिकाणी आहे 25/10. मग आता या ठिकाणी आपण भागाकार करणार आहोत. 25/10. 10 दुणे 20,
बाकी उरली 5. म्हणजे याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर काय होईल? भागाकार आला 2, बाकी उरली 5 आणि भाजक आहे 10. म्हणजे या ठिकाणी काय होणार मित्रांनो? 2 पूर्णांक. याचा आता आणखीन संक्षिप्त रूप देऊया. 5 1 5, 5 2 10, 2.1/2. म्हणजे मित्रांनो 2 पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा. म्हणजे हा अडीच बरोबर झाला. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जर बरोबर असेल तर पुढे आपल्याला बाकीचे पुढचे 2 पर्याय तपासून बघण्याची आवश्यकता नाही आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण की हाच अडीच किमतीचा मिळाला आहे. कारण की खाली आपल्याला जे पर्याय या ठिकाणी दिलेले नाही आहेत. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. खालीलपैकी कोणता अपूर्णांक 2.25 किमतीचा नाही? मित्रांनो पुन्हा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 9/4. म्हणजे 9ला आपण या ठिकाणी 4ने भाग देणार. 4 2 8. मित्रांनो बाकी उरली 1. आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर काय होईल? तर 2 पूर्ण आहे, बाकी उरली 1 अंशस्थानी आणि छेद 4. म्हणजे किती होणार? 2.1/4 म्हणजे मित्रांनो 2.25 होणार. 1/4 म्हणजे पावभाग आणि 2 पूर्ण म्हणजे 2.25. मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आलं. तर आपल्याला विचारलं 2.25 किमतीचा अपूर्णांक कोणता नाही आहे? तर पर्याय क्रमांक 1 तर आहे. पर्याय क्रमांक आपण 2 बघूया. 10/8. म्हणजे पुन्हा आपण भाग करणार. 10/8 करणार. 8 1 8. 10तनं 8 गेले, बाकी उरली 2. 1 आहे पूर्ण, बाकी उरली 2 अंशस्थानी आणि छेदस्थानी 8. याला संक्षिप्त रूप दिलं तर बे 1 बे आणि बे चोक 8. मित्रांनो हा 2.25 किमतीचा झाला. 1.1/4 म्हणजे किती होणार? 2.25. म्हणजे हा 2.25 किमतीचा आहे का? तर नाही मित्रांनो, हा 2.25 किमतीचा नाही. मग कोणता अपूर्णांक 2.25 किमतीचा नाही आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 हा 2.25 किमतीचा नसून 1.25 किमतीचा आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. मित्रांनो पुढचे पर्याय तपासून बघण्याची आवश्यकता नाही. प्रश्न नंबर 14. 20 पेन्सिलींचा 3/4 भाग म्हणजे किती पेन्सिल? मित्रांनो 20चे 3/4 म्हणजे किती? चे म्हणजे मित्रांनो गुणाकार. म्हणजे 20 गुणिले 3/4 म्हणजे काय होणार? 20 गुणिले 3 आणि भागिले 4. 20 त्रिक 60 आणि भागिले जर मित्रांनो 4 केलं तर 15 चोक 60. उत्तर आलं 15. 20 पेन्सिलींचा 3/4 म्हणजे 20चा पाऊण भाग किती होणार? तर 15 होणार आहे. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15. प्रश्न नंबर 15. 40 खडूंचा 3/8 भाग खडू म्हणजे किती खडू? मित्रांनो 40चा 3/8 भाग म्हणजे किती खडू? तर मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला? 40 गुणिले 3 आणि भागिले 8. 4 त्रिक 12 म्हणजे 120. 120 भागिले आपण मित्रांनो या ठिकाणी 8 करणार. 120 भागिले जर 8 केलं तर 8 1 8. 12तनं 8 गेले, बाकी उरले 4 वरून घेतला 0 झाले 40 आणि 8 45. 40मधून 40 गेले, बाकी उरले 0. भागाकार आला मित्रांनो 15. 40 खडूंचा 3/8 भाग म्हणजे किती खडू? तर 15 खडू. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. प्रश्न नंबर 16. सरस्वती विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांपैकी 3/8 भाग विद्यार्थी सहलीला गेले तर किती विद्यार्थी सहलीला गेले? मित्रांनो एकूण विद्यार्थी आहे 200, त्यातील 3/8 भाग विद्यार्थी. म्हणजे 200चे 3/8 भाग विद्यार्थी सहलीला गेले. म्हणजे किती विद्यार्थी सहलीला गेले? तर या ठिकाणी 200 गुणिले 3 आणि भागिले 8. मग आता 200 त्रिक जर केलं तर मित्रांनो 200 त्रिक म्हणजे होणार 600. 600 भागिले 8. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करावा लागणार. 600 भागिले 8. 8 45. 8 × 48. 8 7 56. 60मधून 56 गेले, बाकी उरली 4 वरून घेतला 0 झाले 40 आणि 8 45. 40मधून 40 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 75. तर मित्रांनो 200चे 3/8 म्हणजे किती होणार? 600 भागिले 8 केलं तर मित्रांनो उत्तर आलं 75. म्हणजे किती विद्यार्थी सहलीला गेले? 75 विद्यार्थी सहलीला गेले. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 75. प्रश्न नंबर 17. 90
चौरस मीटर भिंतीपैकी 2/5 भाग भिंत रंग द्यायची बाकी आहे, तर किती चौरस मीटर भिंतीला रंग दिलेला आहे? मित्रांनो, एकूण भिंतीचा भाग आहे 90 चौरस मीटर. त्यापैकी 2/5 भाग भिंत रंग द्यायची बाकी आहे. आता मला सांगा, 2/5 भाग जो आहे तो रंग द्यायचा बाकी आहे म्हणजे काय? एकूण 5 भाग आहेत, त्यातले 2 भाग बाकी आहेत. तर किती भिंतीला रंग दिलेला आहे? तर किती चौरस मीटर भिंतीला रंग दिलेला आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी 2/5 भागाला बाकी आहे म्हणजे कितीला दिला? तर 3/5 भागाला. मित्रांनो, 3/5 भागाला रंग दिलेला आहे. मित्रांनो, एवढं आपल्याला समजलं पाहिजे. 2/5 म्हणजे एकूण जो 90 चौरस मीटर आहे त्यातला 2/5 भागाला रंग द्यायचा बाकी आहे. तर किती भागाला रंग दिला? एकूण 5, त्यातले 2 बाकी आहे म्हणजे 5 पैकी 2 बाकी म्हणजे कितीला दिला? तर 5 पैकी 3 भागाला रंग दिला. तर आपल्याला प्रश्न विचारलाय, तर किती चौरस मीटर भिंतीला रंग दिलेला आहे? तर मित्रांनो, 90च्या 3/5 भागाला रंग दिलेला आहे. मग 90च्या 3/5 म्हणजे काय? 90 गुणिले 3 आणि भागिले 5. 9 त्रिक 27/5 म्हणजे 270 भागिले. मित्रांनो, या ठिकाणी 5 आपल्याला हा भागाकार करावा लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी हा भागाकार करून दाखवतो. 270 भागिले जर आपण 5 केलं तर 5 5 25. 27मधून 25 गेले, बाकी उरली 2, वरून घेतला 0 आणि 5 चोक 20. मित्रांनो, या ठिकाणी 20मधून 20 गेले, बाकी उरली 0 आणि आपला भागाकार आला 54. म्हणजे तर किती चौरस मीटर भिंतीला रंग दिलेला आहे? तर मित्रांनो, उत्तर आलं 54 चौरस आणि मीटर एवढ्या भिंतीला रंग दिलेला आहे. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 54 चौरस मीटर. प्रश्न नंबर 18. बागेतील 60 झाडांपैकी 4/15 भाग झाडे आंब्याची व 6/15 भाग झाडे पेरूची आणि बाकीची झाडे चिकूची आहेत. तर बागेतील चिकूची झाडे किती? मित्रांनो, बागेमध्ये एकूण किती झाडे आहेत? तर एकूण आहेत 60 झाडे. हे सगळ्यात महत्त्वाचं. एकूण आहेत 60 झाडे, त्यामध्ये 4/15. आता मित्रांनो, 4/15 अधिक 6/15. आता हे 4/15 कशाचे आहेत? तर 15 आहेत आंबा आणि त्यानंतर 6/15 झाडे आहेत पेरूची. मित्रांनो, दोघांची जर बेरीज केली तर फक्त अंशाची बेरीज होणार आहे. 4 अधिक 6/15 म्हणजे 10/15. म्हणजे मित्रांनो, आंब्याची आणि पेरूची मिळून किती झाली? 10/15. राहिलेली आहे चिकूची. मग आता मित्रांनो, राहिलेली जी आहे ती कशाची आहे? तर ती आहे चिकूची. मग चिकूची झाडे किती असणार आहे? तर मित्रांनो, 10/15 हे झाले. मग 15 मधले 10 गेले, खाली किती राहिले? 5. 5/15. बघा, 15 मधले 10 भाग तर या ठिकाणी आंबा आणि पेरूसाठी गेले. मग 15 मधले 10 गेले म्हणजे खाली किती राहिले? 5. 5/15 भाग हा चिकूचा असणार आहे. तर मित्रांनो, हे आपलं उत्तर आहे. पण या ठिकाणी उत्तर कसं शोधणार आपण? तर एकूण आहेत 60. 60च्या 5/15 म्हणजे आपण काय करणार? 60 गुणिले 5 आणि भागिले 15. मित्रांनो, या ठिकाणी हा गुणाकार करा आणि हा भागाकार करा. येणारं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी व्यवसाय 21 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.